When we declare a variable, space is a set aside in memory to hold a value of the specified data type. काय आहे? When we declare a variable, space is a set aside in memory to hold a value of the specified data type. कुठलाही डेटा टाईप कडून आपल्या व्हेरिएबलला मेमरी अलोकेशन करून दिली जाते आणि ती अलोकेट केलेली जी मेमरी आहे ती डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी यूज केली जाते. दॅट द स्पेस इज असोसिएटेड विथ व्हेरिएबल नेम. दॅट स्पेस इज असोसिएटेड विथ द व्हेरिएबल नेम. व्हेरिएबलच्या नावामध्ये आपण काय करू शकतो की व्हेरिएबलला ज्या काही व्हॅल्यू स्टोअर व्हेरिएबलने व्हॅल्यू घेतलेली आहे त्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी डेटा टाईप कडून आपल्याला मेमरी अलोकेट केली जाते. दॅट स्पेस इज असोसिएटेड विथ युनिक ॲड्रेस. प्रत्येक व्हेरिएबलला एक युनिक ॲड्रेस अलोकेट करून दिला जातो आणि त्या युनिक ॲड्रेसलाच डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवल्या जातात. व्हिज्युअलायझेशन ऑफ द डिक्लेरेशन. फॉर एक्झाम्पल, हाऊ टू डिक्लेअर द व्हेरिएबल इन मिड बॉल्स. म्हणजे हा मिड बॉलला कोणतीही व्हॅल्यू स्टोअर नाही झाली तर इथं हा गार्बेज व्हॅल्यू घेतलेली आहे. आणि गार्बेज व्हॅल्यू म्हणजे कोणती असते तर कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू त्याने होल्ड केलेली नसते. ती एम्प्टी डेटा व्हॅल्यूज असतात. आणि डेटा व्हॅल्यूज म्हणजे काय तर इथं हा F007 हा सिस्टीमच्या मेमरीचा ॲड्रेस दाखवला. परत एकदा पहा, स्पेस इज अ सेट असाइड इन मेमरी टू होल्ड अ व्हॅल्यू ऑफ द स्पेसिफाईड डेटा टाईप. जे काही डेटा टाईपने मेमरी अलोकेट करून दिलेली आहे त्याचा स्पेस इथं अलोकेट केला. दॅट स्पेस इज असोसिएटेड विथ द व्हेरिएबल नेम. आता हा जो स्पेस अलोकेट केलेला आहे तो व्हेरिएबलच्या नावासाठी यूज केला किंवा यूज करून घेतलं जाणार. दॅट स्पेस इज असोसिएटेड विथ युनिक ॲड्रेस. प्रत्येक व्हेरिएबलला युनिक ॲड्रेस अलोकेट करून दिला जाणार आहे याच्यामध्ये. व्हिज्युअलायझेशन ऑफ द डिक्लेरेशन. आता एक्झॅक्टली व्हेरिएबल कसा डिक्लेअर केला जाईल तर त्याच्यामध्ये असं दाखवलं जाईल. फॉर एक्झाम्पल इथे दिला डेटा टाईप घेतला आहे इंटिजर. हा इंटिजर जो आहे हा 2 बाईट्स मेमरी अलोकेट करेल याच्यामध्ये. व्हेरिएबल कोणता आहे मिड बॉल्स. हा मिड बॉल्स नावाचा एक व्हेरिएबल आहे की त्याच्यासाठी 2 बाईट्स एवढी मेमरी अलोकेट केली आणि डेटा व्हॅल्यू स्टोअर केल्या. लास्ट वन इथं हा गार्बेज व्हॅल्यू स्टोअर करून ठेवेल. त्याच्यानंतर पुढे पाहूयात आपण मोर अबाउट व्हेरिएबल. सी हॅज 3 बेसिक प्रीडिफाईन्ड डेटा टाईप्स. सी मध्ये 3 बेसिक प्रीडिफाईन्ड डेटा टाईप्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन करण्यासाठी यूज करू शकतो. सी हॅज 3 बेसिक प्रीडिफाईन्ड डेटा टाईप्स. फर्स्ट वन इंटिजर्स, होल नंबर्स. आता ह्याच्यामध्ये कोणते आहेत तर इंटिजर, लॉंग इंटिजर, शॉर्ट इंटिजर, अनसाइनड इंटिजर. हे लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलेलं होतं एक्झॅक्टली कुठल्या डेटा टाईपमध्ये कुठला मी व्हेरिएबल यूज करायचा. सेकंड वन यूज केला फ्लोटिंग पॉईंट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिअल नंबर. ह्याच्यामध्ये 2 डेटा टाईप्स येतात तो म्हणजे फ्लोट आणि डबल. ओके, तर ह्या फ्लोट आणि डबलचा यूज करून आपला जो डेटा व्हॅल्यू आहे त्या डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवू शकतो. त्याच्यानंतरचा जो डेटा टाईप आहे तो कॅरेक्टर, सिंगल कॅरेक्टर. ॲट दिस पॉईंट यू नीड ओनली बी कन्सर्न विथ डेटा टाईप्स दॅट आर बोल्डेड. तुम्हाला जो डेटा टाईप यूज करायचा आहे तुमचा डेटा टाईप हा तुमच्या प्रोग्रामवरती डिपेंड असणार आहे किंवा एक्झॅक्टली क्वेश्चन काय आहे प्रोग्रामचे रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करता आला पाहिजे आणि तसा व्हेरिएबल डिक्लेअर करून आपल्या डेटा व्हॅल्यू जे आहेत त्या डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवता आले पाहिजेत. हा कन्सेप्ट आहे मोर अबाउट व्हेरिएबल्समध्ये. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट पाहूयात आपण याच्यामध्ये पुढे. युझिंग व्हेरिएबल्स इनिशियलायझेशन. हाऊ टू इनिशियलाइज द व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स कसे इनिशियलाइज करतोय आपण. व्हेरिएबल्स मे बी गिव्हन इनिशियल व्हॅल्यूज ऑर इनिशियलाइज्ड व्हेन डिक्लेअर. जेव्हा आपण कोणताही व्हेरिएबल एखादं डिक्लेअर करतोय तेव्हाच त्याला आपल्याला इनिशियलाइज करता येतात. अदरवाईज आपल्याला त्याला इनिशियलाइज करता येणार नाही. इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. व्हेरिएबल्स मे बी गिव्हन इनिशियलाइज व्हॅल्यूज ऑर इनिशियलाइज्ड व्हेन डिक्लेअर. एक्झाम्पल डेटा टाईप घेतला इंटिजर. व्हेरिएबलचं नाव आहे लेंथ आणि त्याला व्हॅल्यू असाइन केली 7. सो व्हॉट इज द लेंथ ऑफ व्हॅल्यू 7. हा असाइन केलेली व्हॅल्यू आहे. फ्लोट डेटा टाईप घेतला की ॲक्च्युअल तो रिअल व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो आणि रिअल व्हॅल्यू रिप्रेझेंट करण्यासाठी आपण जो डेटा टाईप यूज करतो त्यामुळे त्याला नाही म्हटलं होतं फ्लोट. आणि त्याच्यामध्ये डायोमीटर्स घेतला. डायोमीटर नावाचं व्हेरिएबल घेतला आणि त्याचे डायोमीटर व्हॅल्यूज किती ठेवले तर 5.9 ठेवले. ॲक्च्युअल हा डायोमीटर नाही तर त्या डायोमीटर ह्या व्हेरिएबलला व्हॅल्यू दिली आहे ती रिअलमध्ये घेतली. आणि ज्यावेळेस कॅरेक्टर घेतो ना त्यावेळेस तो कॅरेक्टर कसा असेल तर इनिशियल नावाचं एक व्हेरिएबल घेतले की ज्याच्यामध्ये व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केली ए. पहिला जो आहे तो इंटिजर लेंथ. लेंथमध्ये इंटिजर फक्त 7 दिला. फ्लोटमध्ये डायोमीटर घेतला 5.9. हा त्याचा डायोमीटर घेतला आणि हा डायोमीटर स्टोअर करून ठेवला.
द नेक्स्ट वन कॅरेक्टर आणि त्याच्यामध्ये इनिशियल ए. आता फरक पाहायच्यामध्ये त्या 3 व्हेरिएबल्समध्ये काय आहे, हा डायरेक्टली डेसिमलमध्ये दाखवला, हा रिअलमध्ये दाखवला आणि हा कॅरेक्टरमध्ये दाखवला. असे जेव्हा पार्क आपण इम्प्लिमेंट करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये डेटा व्हॅल्यूज काय आहेत आणि कशा स्टोअर केल्या त्या दाखवल्या याच्यामध्ये. युझिंग व्हेरिएबल इनिशियलायझेशन कंटिन्यू. डू नॉट हाईड द इनिशियलायझेशन. प्रोग्राम एक्झिक्युशनमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं व्हेरिएबल डिक्लेरेशन केलेलं आहे ते हाईड करून ठेवायचं नाही, तर ते यूज करता आलं पाहिजे आपल्याला. जर हाईड करून ठेवलं तर आपल्याला त्याचा एक्झॅक्टली यूज काय तो कळणार नाही. त्याच्यानंतर पुट इनिशियलाइज्ड व्हेरिएबल्स ऑन सेपरेट लाईन. पुट इनिशियलाइज्ड व्हेरिएबल्स जे आपण व्हेरिएबल इनिशियलाइज केलेले आहेत ते आपल्याला सेपरेट लाईनला दाखवता आले पाहिजे. अ कमेंट इज ऑलवेज गुड आयडिया. व्हेरिएबल डिक्लेरेशनमध्ये जर कमेंट आपण यूज केल्या तर त्याचा एक्झॅक्टली तो व्हेरिएबल कशासाठी डिक्लेअर केला आहे किंवा काय आहे हा त्याचा पर्पज कळेल आपल्याला आणि त्या पर्पजफुली आपल्याला आपल्या जे डेटा व्हॅल्यू आहेत त्या डेटा व्हॅल्यू आपल्याला सांगता येतील. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. याच्यामध्ये एक इंटिजर दिला, इंटिजरमध्ये हॅड दिला. दिस इज द सिंगल लाईन कमेंट. सी लँग्वेजच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये आपण पहिला पार्ट सांगितला होता तो डॉक्युमेंट सेक्शन आणि डॉक्युमेंट सेक्शनमध्ये 2 पार्ट सांगितले होते, एक सिंगल लाईन कमेंट सेक्शन आणि दुसरा होता तो मल्टी लाईन कमेंट सेक्शन. इथं यूज केलेला आहे तो सिंगल लाईन कमेंट सेक्शन. सो दिस इज द एक्झॅक्टली विच टाईप ऑफ द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द व्हेरिएबल्स. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये प्रोव्हाइड केली जाते त्याला काय म्हटलं जातं रेक्टँगल हाईट. सेकंड वन इंटिजर वेड. इंटिजर वेड 6 घेतला. तो असाइन द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. तिथं व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केल्या आणि त्या व्हॅल्यू असाइन करून एक्झॅक्टली हा डेटा टाईप आहे इंटिजर आणि त्याने किती व्हॅल्यू असाइन केली. वेड नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्याला 6 ही व्हॅल्यू असाइन केली. देन नेक्स्ट वन त्याच्यानंतर आपण पाहूयात. नेक्स्ट डेटा टाईप घेतला, तो व्हेरिएबल घेतला इंटिजर आणि एरिया घेतला. सो रेक्टँगल एरिया नावाचा घेतला. नोट इंटिजर हाईट विड्थ 6 एरिया असे हे व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहे. व्हेरिएबल डिक्लेअर कसे करू शकतो किंवा कसं यूज करू शकतो हे आपण दाखवले याच्यामध्ये. इनिशियलाइज करताना हाईड करायचं नाही आणि ॲक्च्युअल प्रत्येक व्हेरिएबल हे सेपरेट लाईनला आपल्याला डिक्लेअर करता आले पाहिजे. आयडिया गुड आयडिया येतात की आपण व्हेरिएबल कसं डिक्लेअर केलं आहे किंवा कसं यूज केलं आहे याच्यामध्ये. नेक्स्ट वन using variable assignment. Variable may have value assigned to them through the use of assignment statement. कुठल्याही व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करायचे असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर असाइनमेंट स्टेटमेंट लागतो. व्हेरिएबल मे हॅव व्हॅल्यू असाइन्ड थ्रू द यूज ऑफ असाइनमेंट स्टेटमेंट. सच अ स्टेटमेंट युजेस द असाइनमेंट ऑपरेटर. जेव्हा अशा प्रकारच्या व्हॅल्यू असाइन करायचे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट यूज केले जातात त्या स्टेटमेंटला असाइनमेंट ऑपरेटर असं म्हटलं जातं. दिस ऑपरेटर डज नॉट डिनोट इक्वॅलिटी. ज्यावेळेस असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो तेव्हा त्याच्यामध्ये इक्वॅलिटी ऑपरेटर आपल्याला यूज करायचं नाही. इट असाइन्स द व्हॅल्यू ऑफ द राईट हँड साईड ऑफ द स्टेटमेंट. ज्यावेळेस कोणत्याही व्हेरिएबलला व्हॅल्यू आपण असाइन करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू राईट हँड साईडला आपल्याला असाइन करता आल्या पाहिजेत. When declaring the variable that time we can assign the values of variable in right hand side. When declare or when we assign the values of variable that time there are required the single equality operator, not equality operator. It is called as assignment operator. The value of right hand side of the statement, the expression to the variable on the left hand side. Examples for the diameter. Its data type is a float. Variable name is a diameter and actual. This is the assignment operator and to assign the values of variable 5.9. This is the another variable that is called area. Area is equal to length into width. Length into width आपण इथे calculate केले. Note that only single variable may be appears on the left hand side. Single variable आपल्या left hand side ला आपल्याला assign झालेलं पाहायला मिळेल. Note that only single variable may be appears on the left hand side of the assignment operator. लेफ्ट हँड साईडला तो असाइनमेंटच्या नॉट ओनली सिंगल व्हेरिएबल मे बी अपियर्स ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटरच्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला त्या व्हॅल्यू असाइन केलेल्या पाहायला मिळतील आपल्याला. नेक्स्ट वन एक्झाम्पल अँड असाइनमेंट्स. डिक्लेरेशन. हाऊ टू डिक्लेअर द व्हेरिएबल अँड असाइनमेंट. फॉर एक्झाम्पल दिस इज द प्री प्रोसेसर डिरेक्टरी दॅट इज कॉल्ड एज hash include stdio.h. It is a hash include stdio.h. What is the meaning of std? It is a standard input-output header file. It is a main function section. बेसिक स्ट्रक्चरमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक प्रोग्राममध्ये
सिंगल आणि सिंगलच एकच आणि एकच मेन फंक्शन सेक्शन असतो. सो दिस इज द मेन फंक्शन अँड इट्स रिटर्न टाइप इज इंटीजर. दिस इज द फंक्शन सिम्बॉल. इट्स फंक्शन स्कोप इज स्टार्ट विथ कर्ली ब्रॅकेट अँड क्लोज विथ कर्ली ब्रॅकेट क्लोज. आता इथे डिक्लेअर केलेले व्हेरिएबल्स पहा. इंटीजर इंचेस फीट अँड फॅथम्स. सो इंचेस गार्बेज, फीट गार्बेज, फॅथम्स गार्बेज, फॅथम्स 7 फीट 42 इंचेस. ज्यावेळेस आपण इथे डिक्लेअर करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठल्याही व्हॅल्यू असाइन केलेली नाही तर हे सगळे गार्बेज आहेत. गार्बेज मीन्स एम्प्टी किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्हॅल्यू असाइन केलेले नाहीत. हा टोटली रिकाम आहे आणि आपण त्याला व्हॅल्यू स्टोअर करून घेतोय. सो पहिल्यांदा फॅथम्स घेतला 7, फीट घेतले 6 इंटू फॅथम्स घेतला, इंचेस 12 इंटू फीट्स घेतला. तर ह्याचे जे काय व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूज अशा प्रकारे आपल्याला स्टोअर करून ठेवता येतील. ओके, डिक्लेरेशन अँड असाइनमेंट कंटिन्यू आपण करूया. आता याच्यामध्ये आपण काही केलं की हे आहे ते फॉर्मॅट स्पेसिफायर. हा प्रिंटेड फंक्शन आहे आणि हा बिल्ट इन फंक्शन आहे. हा लायब्ररी सपोर्टेड फंक्शन असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला फॉर्मॅट स्पेसिफायर द्यावे लागतात की ॲक्च्युअल कुठल्या टाईपचे व्हेरिएबल्स आहेत आणि त्याने कुठल्या व्हॅल्यू होल्ड केलेली आहे ते ज्याच्यामध्ये दाखवलं जातं त्याला काय म्हटलं जातं, प्रिंटेड फंक्शन असं म्हटलं जातं. आपण पुढे पाहणार आहे. हा प्रिंटेड फंक्शनमध्ये हा फॉर्मॅट स्पेसिफायर दिला. विदाउट फॉर्मॅट स्पेसिफायर वी कॅनॉट डिस्प्ले द व्हेरिएबल व्हॅल्यूज. आता इथे काय दिला हे डेप्थ ॲज अ सी फॅथम्स स्लॅश इन फॅथम्स घेतला. त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप आहे इंटीजर म्हणून तर पर्सेंटी वापरला. त्या फीटचा डेटा टाईप आहे इंटीजर म्हणून तर पर्सेंटी वापरला. आणि इथे इंचेस पण आहेत. हा इंचेस व्हेरिएबल आहे याचा डेटा टाईप पर्सेंटी वापरला. कोणत्याही डेटा टाईप्सला किंवा कोणत्याही फॉर्मॅट स्पेसिफायरला किंवा व्हेरिएबलला आपल्याला व्हॅल्यू डिस्प्ले करायची असते. सो दॅट्स वाय देर आर रिक्वायर्ड फर्स्टली इट्स डेटा टाईप ॲज वेल ॲज इट्स फॉर्मॅट स्पेसिफायर. नेक्स्ट पाहूया पुढे. गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिसेस पान काय दिलं आहे. प्लेस इच व्हेरिएबल डिक्लेरेशन ऑन इट्स ओन लाईन. प्रत्येक व्हेरिएबल हे त्याच्या लाईनला डिक्लेअर करा, दुसरीकडे डिक्लेअर करू नका. विथ अ डिस्क्रिप्टिव्ह कमेंट. प्लेस अ कमेंट बिफोर इच लॉजिकल चंक ऑफ कोड डिस्क्राइबिंग व्हॉट इट डज. प्लेस अ कमेंट. प्रत्येक व्हेरिएबल डिक्लेरेशनला कमेंट पास करा. बिफोर इच लॉजिकल चंक ऑफ कोड डिस्क्राइबिंग व्हॉट इट डज. ज्यावेळेस आपण इथं ॲक्च्युअल कोड डिस्क्राइबिंग करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय आहे ते दाखवले जातात. डू नॉट प्लेस अ कमेंट ऑन द सेम लाईन ॲज अ कोड. डू नॉट प्लेस अ कमेंट ऑन द सेम लाईन ॲज अ कोड. कोडच्या ठिकाणी सेम लाईनला कमेंट पास करू नका. विथ द एक्सेप्शन ऑफ व्हेरिएबल डिक्लेरेशन. ज्यावेळेस व्हेरिएबल डिक्लेरेशन करतो त्यावेळेस आपण त्याला कमेंट सेक्शन किंवा एक्सेप्शन व्हेरिएबल डिक्लेरेशनच्या वेळेस यूज करतोय. यूज स्पेस अराउंड ऑल अरिथमेटिक अँड असाइनमेंट ऑपरेटर्स. ज्यावेळेस अरिथमेटिक किंवा असाइनमेंट ऑपरेटर यूज करणार आहे किंवा अरिथमेटिक कॅल्क्युलेशन करणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्ही स्पेस वापरा. यूज ब्लँक लाईन्स टू एनहॅन्स रीडेबिलिटी. ब्लँक लाईन आपल्याला यूज करता आले पाहिजेत. म्हणजे एखादं एक्झाम्पल आपल्याला सुटसुटीत जर डिस्प्ले करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला ब्लँक लाईन्स किंवा ब्लँक स्पेस यूज करता आला पाहिजे की जेणेकरून तो प्रोग्राम रीड करता आला पाहिजे. नेक्स्ट, प्लेस ब्लँक लाईन बिटवीन द लास्ट व्हेरिएबल डिक्लेरेशन अँड द फर्स्ट एक्झिक्युटेबल स्टेटमेंट ऑफ द प्रोग्राम. प्लेस अ ब्लँक लाईन. आपल्याला ब्लँक लाईन यूज करता आले पाहिजे. कुठे? बिटवीन द लास्ट व्हेरिएबल डिक्लेरेशन, जिथं लास्ट व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे, अँड द फर्स्ट एक्झिक्युटेबल स्टेटमेंट, आणि जे पहिले एक्झिक्युटेबल स्टेटमेंट आहे त्याच्या दरम्यान आपल्याला ते यूज करता आलं पाहिजे. इंडेंट द बॉडी ऑफ द प्रोग्राम 3 to 4 टॅब. इंडेंट द बॉडी ऑफ द प्रोग्राम. प्रोग्राममध्ये 3 ते 4 टॅब आपल्याला यूज करता आले पाहिजे. स्टॉप्स बी कन्सिस्टंट, आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रोग्राममध्ये कन्सिस्टन्सी असला पाहिजे. नेक्स्ट, त्याच्यानंतर हा आपला इथं संपलेला आहे. नेक्स्ट वन पाहूयात पुढे. ओके, सो इथं फॉर्मॅट स्पेसिफायर दिलेले आहे आणि फॉर्मॅट स्पेसिफायर काय आहे? हा कोणासाठी दिलेला आहे फॉर्मॅट स्पेसिफायर? सो पहिला फॉर्मॅट स्पेसिफायर आहे पर्सेंटेज सिंगल इंटिजरसाठी.
पर्सेंट ए फ्लोटसाठी पर्सेंट एफ, देन त्याच्यानंतर पर्सेंट एल हा और एल डी हा लॉंगसाठी आहे, पर्सेंट एल एफ डबलसाठी आहे, त्याच्यानंतर पॉइंटरसाठी पर्सेंट टी दिलेला आहे आणि अनसाइन्ड इंटिजरसाठी यस दिलेलं आहे आणि कॅरेक्टरसाठी पर्सेंट सी आणि स्ट्रिंगसाठी पर्सेंट एस एवढे कॅरेक्टर आपण यूज करू शकतो. ते दाखवलेले आहे. हे फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. तिथं हा व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि फॉर्मॅट स्पेसिफायर हा कन्सेप्ट संपला. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रिंट एफ आणि स्कॅन एफ किंवा इनपुट आउटपुट फंक्शन्स पाहूयात.